देवळी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या SMW इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून परिसरातील 5 गावांतील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारली आहे। या उपक्रमाअंतर्गत आज देवळी येथील नगर परिषद नाट्यगृहामध्ये आयोजित एका विशेष सोहळ्यामध्ये 5ही गावांतील लाभार्थ्यांना मोफत आरोग्य विमा कार्डांचं वाटप करण्यात आलंय। या कार्यक्रमाचे उद्घाटन वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाणे आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे। यावेळी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि 5ही गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। SMW इस्पात कंपनीने देवळी परिसरातील 5 गावांना दत्तक घेतल्यासारखी भूमिका बजावत तेथील प्रत्येक कुटुंबाला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणलेले आहे। वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या काळामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक अडचण भासू नये हा यामागचा प्रमुख उद्देश होता। तर मोफत विमा संरक्षण 5 गावांतील पात्र नागरिकांना कोणताही प्रीमियम न भरता विम्याचा लाभ मिळणार आहे। कंपनीने या 5 गावांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी घेतल्यामुळे नागरिकांवरील उपचाराचा मोठा भार कमी होणार आहे। विमा कार्डाच्या माध्यमातून निवडक रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यावेळी बोलताना आमदार राजेश बकाणे म्हणाले की उद्योगांनी केवळ नफा न कमवता समाजाच्या ऋणाची परतफेड करणं आवश्यक आहे। SMW कंपनीनं 5 गावांसाठी उचललेलं हे पाऊल इतर उद्योगांसाठी आदर्शवत आहे। तर माजी खासदार रामदास तडस यांनी आरोग्यासारख्या मूलभूत विषयांवर कंपनीने लक्ष केंद्रित केल्याबद्दल व्यवस्थापनाचे आभार मानले। विमा कार्ड हातात पडताच गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले। आजच्या महागाईच्या काळामध्ये दवाखान्याचा खर्च परवडणार नाही अशा वेळी कंपनीने दिलेला हा आधार आमच्यासाठी मोलाचा आहे अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे। या उपक्रमामुळे औद्योगिक विकास आणि सामाजिक बांधिलकी यांचा एक उत्तम मेळ देवळी तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय। निलेश पेंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा। संगम स्टील मध्ये कार्यरत असणारे HR आणि आमचे सहकारी मित्र दीपकजी सुमड, तसेच मंगळाजी, डॉक्टर मोनाली मामिलवार, राकेश अग्रेजी, सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनींनो आणि बंधूंनो, खऱ्या अर्थाने सुमन जी आणि लेकिन आपके मैनेजमेंट को भी बताओ कि धुआं हमको और रोजगार दूसरे को, ऐसा नहीं होना चाहिए। आणि खऱ्या अर्थाने एक म्हणजे तुम्ही म्हणाल की याला कशात बोलावलं कार्यक्रमाला, ऐसा नहीं है। जो है वो बोलता हूँ मैं और डंके के चोट पे बोलता हूँ। दम्याचे आजार वाढलेले, खरी गोष्ट आहे का? दम्याचे आजार वाढलेले आहेत। दीपक जी, आप तो फॉरेन रह चुके हैं, मैंने आपकी हिस्ट्री निकाला है। आप कम से कम 7-8 साल फॉरेन में अदर कंपनी में काम किया है। आपको पोल्यूशन के नियम मालूम है, आपको पोल्यूशन कैसा कम करना ये मालूम है, आपको पोल्यूशन के इसमें फिल्टर कैसा लगाने का, कहाँ से मशीनरी लाने की ये मालूम है। आजकल चैट जीपीटी है, उससे सब मालूम पड़ता है, हमको कोई पूछने की गरज नहीं है। मैं यहाँ आने के पहले चैट जीपीटी से पूछ लिया कि पोल्यूशन कैसा कम करने का, तो चैट जीपीटी ने हमको बता दिया कि यहाँ पोल्यूशन कम करने के लिए दीपक सुमड़ को ये आइडिया दीजिए। दीपक सुमड़ 100% वहाँ पे वो काम करेंगे। आज बरेच लोक मला ओळखतात, बरेच लोकांना फक्त माझं नाव माहिती आहे, तर मी काही लांब भाषण देत नाही, मला भाषण देता येत नाही। थोडक्यात तुम्हाला कंपनीची माहिती आत्ता सुमड साहेबांनी दिली, कार्डबद्दल माहिती आचार्य विनोबा भावेच्या सहकारी लोकांनी दिली। कार्ड आपण टोटल 2000 हेल्थ कार्ड घेतलेले आहे, त्यापैकी 1000 एक कार्ड आम्ही अंदाजे आमच्या कंपनीतील कर्मचारी जे देवळीतील किंवा आजूबाजू परिसरातील आहेत त्यांना देणार आहे। आणि 1000 एक कार्ड सर आपण जे नियरबाय एरिया आहे, वडद आहे, DG आहे, बोपापूर आहे, किंवा जसे जसे आपल्याकडून सल्ले येतील त्या हिशोबाने ग्रामीण भागातील जे गरीब लोक आहे, जे कुटुंब कार्ड घेऊ शकत नाही, ते कार्ड आम्ही त्यांना एकदम मोफत दरात देणार आहे। त्यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम केलेत। म्हणजे 22 तारखेला देवळीमध्ये काउंटर लावून तिथे कार्ड देणार आहे, तेलसुरामध्ये 24 तारीख आहे, पडेगावला आहे। त्याशिवाय अजून कोणाला काही कार्डची मागणी आहे किंवा अजून काही व्यवस्था लागली तर राहुल भाऊ आम्हाला तुम्ही सुचवा, आम्ही त्या हिशोबाने अजून कार्ड वाढवू। हे पहिल्यांदा एक प्रयास आहे तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचल्याचा, काही गरीब लोकांची सेवा करण्याचा। कंपनीमार्फत आपण पंचसूत्री कार्यक्रम अवलंबण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, स्पोर्ट्स आहे, सेफ्टी आहे,
अशा विविध क्षेत्रामध्ये आपण काम करण्याचं मानस बनवलेलं आहे कॉर्पोरेट CSR ॲक्टिव्हिटी अंतर्गत. त्याच्यामध्ये मला वेळोवेळी मान्यवरांचं मार्गदर्शन तर भेटतच आहे, तरी माझ्या पत्रकार बांधवांनाही मी विनंती करतो की त्यांच्या काही सजेशन असतील, त्यांची काही सूचना असतील की आपल्या एरियामध्ये काय म्हणजे कोणत्या वस्तूची गरज आहे, तर आम्ही विशेष करून त्या बाबतीवर विशेष लक्ष देऊ आणि त्याच्यावर आम्ही काम करू. आपल्या भागातील तरुण रोजगारांना स्किल डेव्हलपमेंट असो किंवा मेक इन इंडिया कॅम्पेन असो किंवा स्थानिकांना रोजगार भेटला पाहिजे, त्याच्यावर बी आम्ही विशेष भर देऊ. आणि काही गरज वाटल्यास ट्रेनिंग स्कूल आहे किंवा ट्रेनिंग आहे, 2 महिन्याचं इंडक्शन आहे, 3 महिन्याचं इंडक्शनचं कार्यक्रम घ्यायचं, त्याच्यामध्ये वेल्डर आहे, फिटर आहे, बारीमॅन आहे, जे आम्हाला जे तांत्रिक ऑपरेटर्स वगैरे लागतात. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.